अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आटोपली आहे। अमरावती लोकसभा भाजप उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे आपापल्या पक्षाच्या इतर भागातील उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत। तर 4 जूनच्या मतमोजणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर प्रमुख उमेदवारांचं टेन्शन काहीसं दूर झालं, पण 4 जून रोजी कौल कोणाला जातो या काळजीनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा जीव टांगणीला लागलेला आहे। या दरम्यान इतर मतदारसंघातील प्रचारासाठी खासदार नवनीत राणा यांनी लॉंग ड्राईव्ह केला। नवनीत राणा यांनी गुजरात, हैदराबाद, संभाजीनगर, नवी दिल्ली या ठिकाणी भाजपाचा धुवाधार प्रचार केला। तर आमदार बळवंत वानखेडे यांनी मतदारसंघात दौरा करून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या। अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजप उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे सहप्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यात लढत झाली असली तरी खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच असल्याची आता जिल्ह्यात चर्चा सुरू आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 37 उमेदवार मैदानात उतरले होते, पण खरी लढत भाजपाच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यातच रंगली। एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चढतीवर होता, त्यातच मध्यात पावसाचं आगमन आणि आरोप प्रत्यारोप यामुळे प्रचारात चांगलीच रंगत आली होती। निवडणूक झाल्यानंतर आपली व्यक्तिगत कामं सोडून नवनीत राणा यांच्याकडे भाजपनं उर्वरित मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी दिली होती। अमरावती लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण देशात हॉट मतदारसंघ म्हणून चर्चेत आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघावर आहे। काँग्रेसनं संपूर्ण ताकदीनं आपला उमेदवार निवडून कसा येईल याकडे लक्ष देत प्रचार केला, तर भाजपाचे अनेक नेते मंडळी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते। दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते या ठिकाणी प्रचारासाठी येऊन गेले, त्यामुळे आता 4 जूनला विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। 4 जूनला होणारी मतमोजणी ही 108 टेबलवर होणार आहे। पोस्टल मतपत्रिकेची मोजणी सर्वात अगोदर होणार असून त्यासाठी 6 टेबल असणार आहे। एका हॉलमध्ये 18 टेबल याप्रमाणे 6 हॉलमध्ये 108 टेबलवर मतमोजणी होणार आहे। त्यामुळे दुपारी 2 किंवा 3 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे।